दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं इन्स्पेक्टर पोलिसांच्या टीम बरोबर जुगनूला घेऊन बंगल्याच्या मागच्या बाजूला जातात. त्याच वेळी रीटा आणि मंगल मुलींना मागच्या दरवाजाने बाहेर काढताहेत. इन्स्पेक्टर रीटा आणि मंगल दोघांनाही अटक करतात. चंदाच्या बरोबरच बाकी मुलींना सुद्धा ताब्यात घेतलं जातं. आतमध्ये गुलशन पळून जाण्याच्या तयारीत आहे, पण नाना इन्स्पेक्टर सोबत आत पोहोचतात आणि गुलशनला पण अटक केली जाते. आशा इन्स्पेक्टरचे आभार मानते. पल्लवी योगेश्वरच्या घरी पोहोचते, जिथे योगेश्वर त्याच्या माणसाबरोबर बिरजू बरोबर बोलत आहे. पल्लवी ते बोलणं ऐकते. पल्लवीला कळतं की या टोळीचा प्रमुख कोणी दुसरा नसून खुद्द योगेश्वरच आहे. हे रहस्य कळल्यावर पल्लवीला धक्का बसतो. योगेश्वर पल्लवीला पाहतो तेव्हा पल्लवी तिथून पळ काढते. आता पुढे चंदा बेटी काय म्हणतीये? ती खूप घाबरली होती ना. इतके दिवस कैदेत राहून आली आहे. कशी आहे रे ती? ते ठीकच आहे. अशा अवस्थेत जुगनू तिला एकटं नाही सोडायचं असं. तुम्ही लोक बोलत बसा, मी जरा चंदाला बघून येते. चल 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 जुगनू. चंदाला चला मालकीन बाई. चल बेटा, खरं तर झालंय असं की काही दिवसांपूर्वी तिची म्हणजे पल्लवीची तब्येत जरा खराब झाली होती. त्यासाठीच काळजी वाटते की अशा अवस्थेत अशा अशक्तपणात बाहेर कशी गेली. नाना मी फ्रेश होऊन येतो. बेटा बाथरूम तिकडे. नाना मला चांगल्या प्रकारे घर ठेवलंय. हो बरोबर. नानू जरा बाहेर बघा ना, कदाचित पल्लवी बाहेर तर नाही. हो बेटा, तू विजयला सांभाळा. हो. विजय कुठे? फ्रेश व्हायला गेलाय तो मम्मी. बरं आहे का? पल्लवीचा तर काहीच पत्ता लागलेला नाहीये. कळत नाहीये ही गोष्ट लपवायला आपल्याला किती खोटं बोलावं लागणार आहे. पण तरी सुद्धा भीती वाटतेच आहे की गोष्ट उघड होते म्हणे. सगळ्या अडचणी एकदम अशा येतात. अगं पल्लवीला तर माहितीच नाहीये की विजय इथे आलाय. हो नानू, तिचा फोन पण लागत नाहीये. मी तिला सावध तरी केलं असतं नानू. आशा, तू विजयला तुझ्या खोलीत घेऊन जा. मी इथे राहून पल्लवीची वाट बघत बसेन. ठीक आहे. जेव्हा ती येईल तेव्हा मी तिला तिच्या खोलीत पाठवेन, म्हणजे विजयची नजर तिच्यावर नाही पडणार. ठीक आहे मोठी मम्मी. मोठी मम्मी, तू काळजी का करतेस? मी सगळं सांभाळून घेईन. मी आहे ना. काय झालं नाना? मला असं काय वाटतंय की तुम्ही लोक काही काळजीत आहात.
हो बेटा, म्हणजे काळजीत तर आहोतच. ते काय की खरं तर इतक्या मोठ्या टोळीला अटक करवली आहे तर थोडी काळजी वाटणारच ना. त्याशिवाय पल्लवी तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, एक तिचीही काळजी आहेच बेटा. नानू, तुम्ही का काळजी करताय? कोणाला कसं कळणार की पल्लवी इथे आहे की मैत्रिणीकडे गेली आहे? ते येईल ती परत. हो ना ना, आणि जर इतकी काळजी वाटत असेल तर पल्लवीला एकदा बोलवून घ्या ना. हा, हे चांगलं सुचवलंस हा तू. हा, खरंच मी फोन करतो. बेटा तू जरा आराम कर ना आता. हा चल विजय. हा हा. परमेश्वर किती खोटं वदवून घेणार आहे आपल्याकडून कुणास ठाऊक. बस आशा, मी तुझ्यावर फार नाराज आहे. पण का? तू गावी काय आलीस, मला विसरूनच गेलीस. तुला कसे विसरू शकेन मी विजय? गावाला येणं हा माझा नाईलाज होता, तू समजू शकतो ना. इथे आलीस तू नाईलाज म्हणून, पण मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटते आशा की इथे आल्यावर तू मला एकदाही फोन पण नाही केलास आणि हे पण नाही म्हणालीस की तुला माझी आठवण येते, आणि हे की मी तुला भेटायला कधी गावी तरी यावं. विजय, खूप प्रयत्नाने मला इथे एकटं राहायची सवय झाली. मग तू आला असतास, 2 दिवसात निघून गेला असतास, कशी राहिले असते मी? आणि मम्मी पण हेच म्हणतात ना, फक्त कसे तरी हे दिवस निघून जावेत, मग नंतर आपल्याला एकत्रच राहायचंय. तुझा तर नाईलाज आहे, पण तिथे रंजना आंटी पल्लवीच्या मागे लागली परत येण्यासाठी, आणि तू तर अशी पल्लवीला जाऊ देत नाहीयेस. अभिजित असता तर वेगळी गोष्ट होती. अभिजित पण नाहीये, आणि रंजना आंटींची मोठी सून वैशाली, दोघींचं एकमेकींशी अजिबात पटत नाही, म्हणून मी पल्लवीला नाही जाऊ दिलं. आणि मग ती गेली असती तर मग मी नानू आणि मोठ्या मम्मींची गप्पा मारायच्या. हो आशा, तुझं अगदी बरोबर आहे. ओ हे घ्या, हा तुमच्या पसंतीचा गरमागरम नाश्ता. थँक्यू जुगनू काका. अहो ठाऊक आहे का, आम्हाला तर मालकीनबाई नाश्ता घेऊन येऊनच देत नव्हत्या हो. त्यानं तर स्वतःच घेऊन यायचा होता. आम्ही म्हटलं अरे इतक्या दिवसानंतर तुम्ही आलाय, आम्हाला सेवेचा मौका कधी मिळणार मग? हो हो जुगनू काका, फार चांगलं केलं तुम्ही. आशा, तुला ठाऊक आहे, जेव्हा मी छोटा होतो ना तेव्हा जुगनू काकांच्या बरोबर प्रत्येक प्रकारचा खेळ खेळत असे. फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि ते विटी दांडू. आणि गमतीची गोष्ट तर ही आहे की जो कोणी आम्हाला एकत्र पाहत असे त्याला वाटत असे की आम्ही दोघं एकसारखेच आहोत. कारण की तेव्हा माझी हाईट बिलकुल यांच्या इतकी होती. आता तुम्ही सुरू करा जरा. आणखी काय घेऊन येऊ का थोडस? अरे नको नको जुगनू काका, मी एकटा माणूस किती खाणार आहे. आम नाही, पण काही हवं असेल ना तर बिंदास सांगायचा, संकोच नाही करायचा. पटापट बनवून देऊ की आम्ही. नको नको, बस थँक्यू. हो हो जुगनू काका, विजय हे खाईल आता. तुम्ही जा, चंदा एकटी असेल ना. बर बर ठीक आहे, खाऊन घ्या. हो, खूप मन लावून बनवलंय हो. घे विजय, नाश्ता कर. नाश्ता? तुला काय वाटलं की मी शहरातून इतक्या दूर गावी नाश्ता करायला आलो? विजय, या विजयला पण आत्ताच अशाच वेळी यायला हवं होतं. आणि पल्लवी ठाऊक नाही कुठे गेलीये, कुठे शोधू तिला. ह्यासाठी कोणती युक्ती करावी जेणेकरून विजयच्या नजरेला पल्लवी पडणार नाही. कुठे गेलीये पल्लवी? काय करायचं मोठी मम्मी? मला तर काहीच सुचत नाहीये आशा. ही पल्लवी अखेर गेलीये कुठे? मोठी मम्मी, असं तर नसेल ना की पल्लवीला कळलं असावं की विजय येणार आहे आणि ती स्वतःच कुठेतरी गेली असेल? असं असतं तर कमीत कमी तिने आपल्याला सांगायला तर हवं होतं. कुठे गेली असेल ही? आशा, आशा मावशी, मला तुम्हाला हळू बोल. हे तू काय करतेस आशा? मला तुला बरंच काही हळू बोल, हळू. आशा, मला तुला बरंच महत्वाचं काहीतरी सांगायचंय. मला माहितीये तुला काय बोलायचंय. विजय पोहोचला इथे.
हो, विजय आलाय. मला तुला सांगायचं होतं की अगोदर तू आत चल. जर विजयने तुला पाहिलं फार मुश्किल होऊन जाईल. चल तू आत. पण माझं बोलणं तर ऐका ना. हो, आपण नंतर बोलू. आता तू आज चल. चल चल. बाई. अरे पण चल. तुम्ही ऐका तरी. हॅलो विजय. पप्पा मी गावी आलोय. लग्न कसं झालं? पप्पा आपल्या गावाला वाजिदपूरला इथे आशा आणि नानांना भेटायला. खरं तर माझ्या दोस्ताची वरात इथेच गावाच्या जवळ आली होती. तेव्हा तिथल्या फॉर्मॅलिटी संपवल्यानंतर मी विचार केला की आता गावाच्या इतक्या जवळ आलोच आहे तर का नाही आशा आणि नानांना पण भेटावं. हे फार चांगलं केलंस बेटा. आशा कशी आहे? आशा बिलकुल ठीक आहे पप्पा. आणि ठाऊक आहे पप्पा, इतक्या जणांना मला पाहून फारच आश्चर्य वाटलं. हो बेटा, आश्चर्य तर वाटणारच, कारण तू न सांगताच तिथे गेला होतास. बरं एक गोष्ट सांग, बाबा, गायत्री आणि पल्लवी हे सगळे ठीक तर आहेत ना बेटा? हो पप्पा, सगळे ठीक आहेत. अरे हो बेटा, बाबा सांगत होते की आशा एका मोठ्या कामामध्ये फार गुंतलीये. काय म्हणायचं होतं त्यांना? तुम्ही तर आशाला जाणताच ना पप्पा, ती कुठे गप्पा बसणाऱ्यांपैकी आहे. आशाने या गावात आल्यावर एका फार मोठ्या टोळीचं कारस्थान उघडं केलंय. ती टोळी मुलींना फसवून स्मगल करायचं काम करत होती. आपण उद्याची न्यूज बघा ना, उद्याची बातमी पण ह्याच बाबत असेल. आणि नाना पण ह्या गोष्टीमुळे फार खुश आहेत. बेटा, हे पल्लवी आणि आशा दोघी एकसारखे आहेत. दोघीही कायदा शिकलेले आहेत आणि दोघींनाही सत्याच्या मार्गावर चालायचं आहे. आता दोघेही कुठेही एकत्र राहिल्या की काही ना काही तर करतच राहतील. नाही बाबा, पल्लवी यात सामील नाहीये. इथपर्यंत की पल्लवीची माझी नुसती भेटही झालेली नाही इथे आल्यावर. त्यांनी मला सांगितलंय की पल्लवी तिच्या कोण्या मैत्रिणीच्या घरी गेलेली. खूप चांगली गोष्ट आहे बेटा. इतक्या कमी दिवसातच दोघींनी गाववाल्यांशी किती जवळचं नातं निर्माण केलं. बस पप्पा, मी आपल्याला हेच सांगण्यासाठी फोन केला होता. बेटा, मी विचार केला होता की जेव्हा तू गावी जाशील तेव्हा मी तुला एक काम सांगेन, पण तू तर लग्नासाठी गेलास आणि तिथून सरळ गावी निघून गेलास. बेटा, माझं एक काम कर. कोणतं पप्पा? ज्या खोलीत तू राहत होतास ना, लक्षात आहे ना तुझ्या, तिथे एक खूप जुनं कपाट आहे. त्या कपाटात पहा, काही जुने फोटोग्राफ्स असतील आणि ते फोटोग्राफ्स जर तुला मिळाले ना तर बेटा ते घेऊन ये. बघ बेटा, कसेही असू देत, कुठल्याही अवस्थेत असू देत, घेऊन जरूर ये. माझ्या जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. ठीक आहे पप्पा, मी आत्ता जाऊन बघतो आणि जर फोटो मिळाले तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता फोन करतो. ओके पप्पा, बाय. ठीक आहे बेटा, बाय. आशाला हे सांगणं महत्वाचं आहे की त्या टोळीचा बॉस आणि कोणी नाहीये, उलट भाईचीच आहे. जो लोकांच्या नजरेत एक सज्जन माणूस आहे. कधी कोणाला शंका तरी आली असती की हॉस्पिटलमध्ये जे रॅकेट चालत होतं त्याच्या मागे पण भाईजीचाच हात होता. त्या सगळ्या मुलांचा खुनी भाईजीच आहे. पण मी आशाला हे कसं सांगू? हो, एक काम करते, मी आशाला फोन करते. अरे, या मोबाईलच्या बॅटरीला पण आताच संपायचं होतं. की महत्वाची गोष्ट मी आशाला कशी सांगू? काय करू मी? या विजयला पण आजच यायचं होतं का? ना तर मी बाहेर जाऊ शकत, ना मी मोकळेपणाने बोलू शकत. काय करू मी? पल्लवी पण तर ह्यांच्यासोबतच होती आणि तसेही पल्लवी पण चूप बसणारे नाहीये. आता या अवस्थेमध्ये कुठं जाणार होती? जुगनू, जी मालक. बेटा, आमच्यासाठी जरा चहा बनव. जी मालक.
आम्ही समजावतो की समज. अरे काय जुगनू? बघा हा, विजयला आम्ही समजावतो बेटा. बरं एक सांग मला, चंदा बेटी कशी आहे आता? ती खूप घाबरली होती ना? इतके दिवस कैदेत राहून आली ती. कशी आहे रे ती? आता ठीक आहे ती. अशा अवस्थेत जुगनू तिला असं एकटं नाही ठेवायला हवं. तुम्ही लोक बोलत बसा, मी चंदाला बघून येते. हं? चल जुगनू. वय वय चंदाला ते चला मालकीन बाई. आणखी काय बनवायचं असेल तर सांगून टाका, संकोच नाही करायचा, फटाफट बनवून देऊ ना आम्ही. हो हो जुगनू काका, विजय हे खाईल. तुम्ही जा आता, चंदा एकटी असेल. बाबा हं. तुम्ही इथे काय करताय? मी तुमची कधीपासून वाट पाहते. चला आत. अगं वेडे, पल्लवीची वाट पाहतोय. ती कुठं गेली? परत नाहीच आली ना अजूनपर्यंत. अरे जुगनू, तू अजूनपर्यंत झोपला नाहीस? आणि हो, विजयला जेवायला दिलंस ना? वय खायला दिलं. मग झोप आता. हे बघ, चंदा पण आली आहे तुला बोलवायला. जा झोप आता. एक गोष्ट सांगू का मालक, आतापर्यंत माझ्या विचारांवरती असं धुक्क साचलं होतं बघा, पण आता ते धुक्क विरळ झाले. तुम्हाला हीच भीती वाटते ना की आमच्या तोंडून काही अशी तशी गोष्ट बाहेर पडेल म्हणून? तर अशी चूक आम्ही कधीच नाही करणार मालक. तुम्ही इतके मोठे उपकार केले आमच्यावर, आम्ही आमचं थोबाड बंद नाही का ठेवू शकत? रेखा ही भाग्याची. तुम्हाला हीच भीती वाटते ना की आमच्या तोंडून काही अशी तशी गोष्ट बाहेर पडेल म्हणून? तर अशी चूक आम्ही कधीच नाही करणार मालक. तुम्ही एवढे मोठे उपकार केले त्यावर आम्ही आमचं थोबाड बंद नाही का ठेवू शकत? आम्ही तेच करू जे तुम्ही लोक सांगणार. चल चंदा, चल निघूया. बाबा, हे तर चांगलं झालं की आपोआपच जुगनूला सगळं काही कळलं. हो बेटा. अगं पण पल्लवी कुठे आहे? पल्लवी आली आहे आणि आम्ही तिला तिच्या खोलीत बंद करून बाहेरून टाळं लावलंय. म्हणजे मग विजयच्या नजरेला नाही पडणार ती. पण विजय आत्ताच का? आशा, मी पप्पांना सांगितलं की मी त्यांना आत्ताच्या आत्ता फोन करून सांगेन म्हणून. अरे पण बेटा काय झालं? झोपला नाहीत? नाही ना, ते ऍक्च्युली पप्पांचे काही जुने फोटो त्या खोलीमध्ये पडलेले आहेत, बस तेच घ्यायचे होते. अरे, या खोलीला हे टाळं का लावलंय? याची चावी कोणाकडे? ते त्याची चावी नाहीये ना. चावी नाहीये तर त्यासाठीच दरवाजा बंद आहे ना. अच्छा, काही हरकत नाही. हे टाळं तोडून टाकूया ना मग. नानू, नाही नाही. अरे बेटा हे काय करतोयस तू? नाना, जर चावी नाहीये तर टाळं तोडावंच लागेल ना आपल्याला. विजय अरे अरे, पप्पा तर म्हणाले होते की या खोलीत एक लहान कपाट आहे ज्याच्यामध्ये फोटो ठेवलेले आहे, पण इथे तर मला काहीच कुठलंच कपाट दिसत नाहीये. हो नाहीये ना. मला वाटतं जुगनू काकाने ते कपाट या खोलीतून बाहेर नेलं असावं. मी एक काम करतो, उद्या सकाळी जुगनू काकांनाच विचारतो की त्याने कपाट कुठे ठेवले. चला नाना, जाऊन झोपूया आता. मी पप्पांना पण फोन करतो की जुगनू काकांनी बहुतेक कपाट या खोलीतून बाहेर नेले. चल आशा. विजय, तू हो पुढे, मी पाणी घेऊन येते. ठीक आहे. मी तर घाबरून गेले होते. जर विजयने पल्लवीला पाहिलं असतं तर हे गुपित सगळं उघड झालं असतं. पण मोठी मम्मी, पल्लवी आहे कुठे? अरे एक मिनिट,
तिकडे पहा, मागची खिडकी उघडलेली आहे. म्हणजे असं तर नसेल ना की पल्लवीने विजयचा आवाज ऐकला असेल आणि मागची खिडकी उघडून ती पळून गेली असेल? होऊ शकतं नानू. जेव्हा विजय कुलूप तोडत होता तेव्हा ती खिडकीतून बाहेर पळून गेली असावी. हो ना. पण इतक्या रात्री गेली कुठे असेल पल्लवी? अरे हीच तर काळजीची गोष्ट आहे ना. हो नानू, तुम्ही प्लीज बाहेर जाऊन पहा ना. कदाचित ती बाहेर नसेल ना. ठीक आहे. हे काय? पल्लवीचा फोन हा तर बंद आहे. चल बाहेर जाऊया. हा. बेटा मागे पुढे सगळीकडे पाहिलं पण पल्लवीचा काहीच पत्ता नाहीये ग. हे काय सांगताय तुम्ही? इतक्या रात्री ती खिडकीतून बाहेर गेली जरी असेल तरी कुठे गेली असेल ती? हो मोठी मम्मी, कदाचित विजयला घाबरून ती खिडकीच्या रस्त्याने पळून गेली असेल. पण इतक्या रात्री कुठे जाणार ती? मला तर काहीच समजत नाहीये की आपण तिला शोधायचं तर कुठे शोधायचं. हो नानू, तिचा फोन सुद्धा बंद आहे म्हणून बहुतेक इथेच सोडून निघून गेली. नाहीतर तिला विचारलं असतं की कुठे येते आणि कुठल्या परिस्थितीत आहे. हे भगवंता, हे काय होत आहे? आता पाहिलं तुम्ही, एका विजयच्या येण्यामुळे ही हालत होते आपली. नानू ती घरामध्ये असून सुद्धा बाहेरच्या जनावरांचे आवाज ऐकून घाबरते. बाहेर कुठे राहिली असेल, कशी राहिली असेल, मला काहीच समजत नाहीये नानू. तू हे चांगलं नाही केलंस. गुन्ह्यांच्या रस्त्याने जाणाऱ्यांचा शेवट कधीच चांगला होत नसतो. मला किडनॅप करून काय विचार केलास तू? हा? की वाचशील तू? कधीच नाही. तुझं सर्व आयुष्य जेलमध्ये सडून संपून जाईल. अशी स्वप्न बघणाऱ्यांचे डोळे कधी उघडे नाही राहत, बंद करून टाकले जातात, कधी न उघडण्यासाठी. रेखा ही भाग्याची. तुझं सर्व आयुष्य जेलमध्ये सडून संपून जाईल. अशी स्वप्न बघणाऱ्यांचे डोळे कधी उघडे नाही राहत, बंद करून टाकले जातात, कधी न उघडण्यासाठी. बरेच लोक स्वप्न पाहत असतात, ते स्वतःच स्वप्न बनतात. एकाला तर तू ओळखतेस पण, सुंदर वर्मा. आठवतोय ना? बरेच प्रयत्न केले होते तुम्ही लोकांनी वाचवायचे, पण वाचू नाही शकला. माझं तर म्हणणं आहे की ज्याला मी मारायचं ठरवतो त्याला भगवंत पण वाचू शकत नाही. आतापर्यंत हेच झालं आणि पुढेही हेच होणार. तू जिवंत आहेस कारण मला तुला जिवंत ठेवायचं आहे. सैतान लोकांचे विचार हे असेच नेहमी असतात आणि सैतानाचा अंत निश्चित होत असतो, जो तू नाही पाहू शकत आहे. तो मी पाहते. तुझा अंत फार जवळ आहे आणि हे कुठलं स्वप्न नाही, सत्य आहे. बडबड बंद का? ओरडू नकोस. ओरडून तू सत्याला असत्य नाही करू शकत. मला दिसतंय की तुझा मृत्यू तुझ्या डोक्यावर नाचतोय, म्हणून तुझा अंत फार जवळ आहे. तू मारणार मला का तुझी ती मैत्रीण? का तुझा तो म्हातारा नाना? मी सांगितलं होतं तुला, स्वप्न बघू नकोस, नाही तर कायमसाठी झोपून टाकेन. काय सांगितलंस तू तुझ्या मैत्रिणीला आणि नानाला आमच्या बाबतीत? बिरजू, हे कळणं जरुरीचं आहे. हिनं काय काय सांगितलं आपल्या मैत्रिणीला आणि नानाला आपल्या लोकांविषयी. तिला आपल्या कब्जात ठेवणं गरजेचं आहे. घेऊन जा आपल्या ठिकाणावर आणि जिवंत ठेवा. मी कुठे नाही जाणार आहे. सोडा मला. सोडा. सोडा मला. सोडा. पल्लवी एकदम चुपचाप बसलेली आहे. चुपचाप बसली होती याचा अर्थ काय होऊ शकतो? खरं तर व्हायला हवं होतं बिरजू, ती घरात पोचल्यावर आपल्या बाबतीत सगळं काही सांगून टाकेल आणि घरात खळबळ उडून जाईल. जुगनूच्या मुलीला चंदाला वाचवण्यासाठी आम्हाला आपली मदत हवी होती.
पण असं कळलं की तुम्ही शहरात गेलात. हा हा आशा आणि पल्लवीनेही टोळीचा पत्ता लावला होता. आणि तुम्हाला हे जाणून खुशी होईल की चंदासोबत जितक्या मुली होत्या ना त्या सगळ्यांची सुटका झाली आहे.